दही, इनो, सोडा काहीही न वापरता, पीठ न आंबवता फक्त 10 मिनिटात खास उन्हाळ्यासाठी मस्त असा दुधीचा कुरकुरीत डोसा आपण तयार करणार आहोत। इथे तुम्ही पाहू शकता डोसा किती कुरकुरीत तयार झालेला आहे। सोबतच दुधीची चटणी कशी बनवायची ते आज आपण पाहणार आहोत। चला तर मग वेळ न दवडता रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी एक कवळा दुधी घेतलेला आहे। दुधी चांगला ताजा आणि कवळाच घ्यायचा आहे। दुधी स्वच्छ धुवून घेतला आणि त्यानंतर चेक करून पाहिलं आणि त्यानंतरच आपल्याला ह्याला किसून घ्यायचं आहे। तर इथे मी 1 कप दुधी किसून घेतलेला आहे। हा मी सालासकटच किसून घेतलेला आहे। तुम्हाला जर साल काढायचं असेल ते सुद्धा काढू शकता। अर्धा कप इकडे रवा घेतलेला आहे। रवा जाड किंवा बारीक कुठलाही घेऊ शकता। 2 मिरची इथे आपण घेतलेली आहे। 5-6 कढीपत्त्याची पानं, भरपूर अशी देठासकट कोथिंबीर घेतलेली आहे। 1 कप पाण्यातलं अर्ध पाणी आपण इथे वापरलेलं आहे आणि हे मिक्सरला आपण फिरवून घेऊ। मिक्सरला इथे मी फिरवून घेतलेला आहे। यामध्येच अर्धा कप तांदळाचं पीठ आपण घालणार आहोत आणि एक मोठा चमचा म्हणजे 1 टेबलस्पून इतकं बेसन घातलेलं आहे। राहिलेलं जे पाणी होतं अर्धा कप ते घातलेलं आहे आणि पुन्हा ह्याला आपण मस्त असं फिरवून घेणार आहोत। इथे बघा स्मूथ असं बॅटर मी तयार करून घेतलेलं आहे। एकदम स्मूथ बॅटर आपल्याला इथे तयार करायचं आहे। बिलकुल यामध्ये गुठळी राहता कामा नये। मिक्सरच्या भांड्यामध्ये जे बॅटर आहे त्यामध्येच आता मी दुसरं कप पाणी घेतलेलं आहे आणि थोडं पाणी ह्यामध्ये घातलेलं आहे। सगळं बॅटर काढून घेतलं। आता चांगलं आपण ह्याला एकजीव करून घेऊया। तर इथे बघा पिठाची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता। अशा पद्धतीची ही पिठाची कन्सिस्टन्सी आहे। 1 कप आणि 2 चमचे इतकं पाणी मला लागलेलं आहे। आता हे बॅटर जे आहे ते आपण 5 ते 7 मिनिटं बाजूला ठेवून देऊ विश्रांतीसाठी। तोपर्यंत दुधीची चटणी आपण इथे तयार करणार आहोत। 1 चमचा तेल आपण घेतलेलं आहे, चांगलं गरम करून घेतलं। 1 मुठी इतके आपण शेंगदाणे घेतलेले आहेत आणि 1 छोटी वाटी इतकं किसलेला दुधी घेतलेला आहे। हे चांगलं परतून घ्यायचं आहे। चांगलं भाजून घेणार आहोत आपण आणि दुधी चांगलं शिजवून घ्यायचं आहे। इथे मी एक छोटा मध्यम आकाराचा टोमॅटो घेतलेला आहे। कच्चा टोमॅटो आहे म्हणून मी हा घातलेला आहे। कच्चा टोमॅटो नसेल तर चिंचेचा वापर करू शकता, लिंबाच्या रसाचा वापर करू शकता। हे व्यवस्थित आपल्याला शिजवून घ्यायचं आहे बघा। व्यवस्थित हे सगळं शिजवून घ्यायचं आणि यानंतर ह्याला थंड करून घ्यायचं। इथे मी हे थंड करून घेतलेलं आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊ। आता हे सगळं आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे। यानंतर यामध्ये ओलं खोबरं घातलेलं आहे अर्धी वाटी, 3 हिरवी मिरची घेतलेली आहेत, 4-5 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत, कढीपत्त्याची पानं 10-12 घेतलेली आहेत, भरपूर अशी देठासकट कोथिंबीर घातलेली आहे। थोडंसं पाणी घालून हे आपल्याला वाटून घ्यायचं आहे। यामध्येच मीठ घालायचं, त्यानंतर जिरं घातलेलं आहे पाव चमचा आणि हे मिक्सरला आपण वाटून घेऊ। हे व्यवस्थित सगळं मिक्सरला वाटून घेतलेलं आहे। ही दुधीची चटणी अतिशय स्वादिष्ट लागते। मस्त अशी ही चटपटीत चटणी तयार होते। 1 चमचा तेल गरम केलं, त्यात मोहरी घातली, कढीपत्त्याची पानं 4-5 घातली, हिंग घातला चिमूटभर आणि अर्धा चमचा तीळ घेतलेले आहेत आणि मस्त अशी ही फोडणी तयार करून घेतली। चटपटीत अशी दुधीची चटणी तयार झाली। हिला आपण बाजूला ठेवून देऊया। 5 ते 7 मिनिटं इथे झालेली आहेत। आता बॅटर बघा मस्त असं घट्ट तयार झालेलं आहे। यामध्ये मीठ घालूया चवीनुसार आणि हे पुन्हा चांगलं एकजीव करून घेऊया। आता इथे मी बिडाचा तवा घेतलेला आहे, त्यावर तेल घालायचं आणि चांगलं कांद्याने मी चोळून घेतलेलं आहे। जर तुम्ही कांदा खात नसाल तर बटाटा घ्या त्याऐवजी, पण कांद्याने असं फिरवल्यानंतर डोसा व्यवस्थित निघतो। स्वच्छ करून घ्यायचं, अतिरिक्त तेल जे आहे ते काढून घ्यायचं आणि इथे बॅटर जे आहे ते चांगलं ढवळवून घ्यायचं खालपासून आणि 1 पळी बॅटर घालून हा डोसा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे बघा। मस्त असा गोल 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 हलक्या हाताने फिरवायचं। डोसा बघा किती सुंदर तयार झालेला आहे। मंद आचेवर ह्याला चांगलं क्रिस्पी तयार करून घेऊया। वरून तेल, तूप, बटर तुम्ही काहीही वापरू शकता। मी इथे तेल वापरलेलं आहे आणि आता ह्याला चांगला आपण कुरकुरीत तयार करून घेणार आहोत। तर इथे बघा हा डोसा सर्व साईडने व्यवस्थित असा कुरकुरीत तयार झालेला आहे आणि किती ट्रान्सपरंट हा तयार झालेला आहे। याला आपण काढून घेऊया। डोसा असा मस्त क्रिस्पी तयार झाला पाहिजे। तर इथे पाहू शकता हा दुधीचा डोसा आहे असं कोणी सांगणार देखील नाही। जे लोक दुधी खात नाही ते आवडीने दुधी खातील, इतका मस्त हा डोसा तयार होतो। बघा मस्त असा कुरकुरीत तयार झालेला आहे। हा डोसा आपण बाजूला ठेवून देऊया। यानंतर दुसरा डोसा घालण्यापूर्वी ह्याच्यावर पाणी शिंपडायचं, तवा चांगला स्वच्छ करून घ्यायचा, बॅटर पुन्हा एकदा व्यवस्थित ढवळवून घ्यायचं, 1 पळी बॅटर घालायचं आणि भरभर भरभर फिरवून घ्यायचं। दुधी हा प्रकार बऱ्याच जणांना आवडत नाही, भाजी तर खातच नाही कोणी। त्यामुळे दुधीचं सेवन जर करायचं असेल तर अशा प्रकारचा डोसा तुम्ही बनवून
त्यांना खायला घातलं तर त्यांना कळणार देखील नाही की ह्यामध्ये दुधी आहे. इतका मस्त हा डोसा तयार होतो. एकदा नक्की ट्राय करून बघा. तर हा डोसा बघा किती ट्रान्सपरंट तयार झालेला आहे आणि मस्त असा कुरकुरीत तयार झालेला आहे. बिडाच्या तव्यावर डोसे मस्त असे कुरकुरीत तयार होतात. नाश्त्यासाठीच नाही तर तुम्ही दोन्ही वेळच्या जेवणासाठी सुद्धा असे डोसे तयार करून घेऊ शकता. मुलं भाज्या खात नाहीत तेव्हा त्यांना अशा पद्धतीने जर तुम्ही भाज्या खायला लावल्यात तर ते आवडीने खातील. रेसिपी आवडली तर लाईक आणि कमेंट करायला मात्र विसरू नका. धन्यवाद. बाय बाय.